स्वामी चरित्र सारामृत श्री स्वामी समर्थ। सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार। आपणा सर्वांना श्री स्वामी चरित्र सारामृताची महती ठाऊकच आहे, त्यामुळे मूढपणे त्या महतीचे मी इथे बखान करणार नाही। तुम्हाला माहीतच आहे की श्री स्वामी चरित्र सारामृत हे काव्य स्वरूपात आहे, त्यामुळे काही जणांना ते कळण्यास कठीण जाते। त्यामुळे हे श्री स्वामी चरित्र सारामृत सामान्य जनापर्यंत साध्या सरळ भाषेत पोहोचवण्याचे शिवधनुष्य पेलण्याचा प्रयत्न करीत आहे। तरी माझ्या या प्रयत्नांना यश मिळो ही स्वामी चरणी तसेच वाचकांना प्रार्थना। तर आज या कथानाची सुरुवात करत आहे, त्याचा सर्व स्वामी भक्तांनी लाभ घ्यावा। श्री स्वामी समर्थ। चरित्र सारामृत मराठी अनुवाद अध्याय पहिला। श्री गणेश, श्री सरस्वती, श्री गुरु, श्री कुलदैवत, अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार यतिवर्य श्री स्वामीराज यांना वंदन करून ग्रंथ रचयिते कैलासवासी विष्णू बलवंत थोरात यांनी श्री स्वामी चरित्र सारामृत या नित्य पठन उपयोगी पोथीच्या लेखनाला प्रारंभ केला आहे। सर्वप्रथम आरंभ देवता व श्री सद्गुरु यांना वंदन करून जगतचालक विश्वनियता श्री विष्णुदेव यांची स्तुती ग्रंथकर्त्याने विविध गुणविशेषांनी केलेली आहे। श्री विष्णुदेव रूपाने सगुण वर्णन, त्यांची आयुधे आणि वाहन याची महती वर्णन करून पुढे ज्यांची महती वर्णन करण्यास वेदही असमर्थ ठरेल त्या महाविष्णू अवतारापाशी श्री स्वामी चरित्र सारामृत निर्विघ्नपणे लिहून पूर्ण होवो असे आर्जवही करण्यात आली आहे। त्यानंतर ब्रह्मकुमारी शारदा गुरुवर्य माता पिता यांना ग्रंथकर्त्याने वंदन केले असून त्रिगुणात्मक त्रिमूर्ती अशा श्री दत्तात्रयाचे स्मरण करताना कलयुगात क्षीण होत गेलेली धर्मवासना पुन्हा मूळ पदावर आणण्यासाठी अवतरलेल्या आत्रेपुत्र श्री दत्तात्रयाची महती कथन करून ग्रंथकर्त्याने पुढे कवी व्यास, वाल्मिकी, कालिदास, वामन, श्रीधर, तुकाराम आदी संत कवी तसेच पंथ कवींनाही आदरभावे वंदन केलेले आहे। आपल्यापाशी ग्रंथ रचना निर्मिती करण्याचे सामर्थ्य नाही याची कबुली देताना ग्रंथकार पुढे असेही सांगतात की समस्त देवदेवता, साधू सज्जन, सत्पुरुष, संत श्रेष्ठांनी आशीर्वादपूर्वक बळ पुरविले तर माझ्या हातून श्री स्वामी चरित्र सारामृताचे लेखन निर्विघ्नपणे आणि विनासायास होईल आणि इथेच या पहिल्या अध्यायाची समाप्ती होते। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। सोबतच इथे आपणासाठी मूळ स्वामी चरित्र सारामृत अध्याय पहिला देत आहोत। अध्याय पहिला। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः।
श्रीकुलदेवताय नमः। श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामीराजाय नमः। ब्रह्मानंद परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। ॐ रक्ताङ्गरक्तवर्णपद्मनेत्र सुहास्यवदनं कण्ठाटोपी च माला दण्डकमण्डलुधर कट्याङ्कररक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाहि माम्। जय जय क्षीरसागर विलासा मायाचक्रचालका विनाशा शेषशयनानन्तवेशा अनामातीतानंता जो सकल विश्वाचा जनिता समुद्रकन्या ज्याची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमो तया इत्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत फरशधर अगम्य लीला जयाची तया मंगलासी साष्टांग नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृतपूर्ण निर्विघ्नपणे होवो हे। जिचा वरप्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता सकल काव्यार्थ येत हाता ती ब्रह्मसुता नमिली जो अज्ञान तिमिर नाशक आविद्या कानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य देवी असती माता पितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्याचिया नमस्कार वारंवार साष्टांग ब्रह्मा विष्णू महेश्वर तिही देवाचा अवतार लीला विग्रही त्रिकुमार दत्तात्रय नमिला धर्म संस्थापना कारणी युगायुगी अवतार घेणे नानाविध वेश नटने जगतपतीचे कर्तव्य मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जो का त्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कुळी कोणा वर्णाश्रम धर्मकुळी कोणासही कळेना जे स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्यासी साष्टांग नमोनी
करी प्रार्थना कर जोडोनी, आपुला विख्यात महिमाजनी, गावयाचे योजिले, करता आणि करविता, तुची एक स्वामी नाथा, माझी आठाई करता, मीपणाची नसेची, ऐसी कोणिया स्तुती, संतोषिली स्वामी राजमूर्ती, कवी लागी अभय देती, वरद हस्ते करोनी, आता नमो साधू वृंद, जासी नाही भेदा भेद, ते आत्मसुखी आनंदमय, सदोदित राहती, व्यास वाल्मीक महाज्ञानी, बहुत ग्रंथ रचिले जानी, वारंवार तयाच्या चरणी, नमन माझे साष्टांग, कवी कुलमुकुटावतस, नमिले कवी कालिदास, ज्याची नाट्य रचना विशेष, प्रिय जगी जाहली, श्रीधर आणि वामन, ज्याची ग्रंथ रचना पाहून, ज्ञातेही डोलविती मान, जयाचे चरण नमियले, ईश चरणी जडले चित्त, ऐसे तुकारामादिक भक्त, ग्रंथारंभितया नमित, वरप्रसादा कारणी, आहो तुम्ही संतजनी, मज दिनावरी कृपा करोनी, आपण हृदयस्थ राहोनी, ग्रंथ रचना करावी, आता करून मन, जे का श्रोते विचक्षण, महाज्ञानी आणि विद्वान, श्रवणी सादर बैसले, परी हे अमृत जानोनी, आदर धरावाजी श्रवणी, असे माझे असंस्कृतवाणी, तियेकडे न पहावे, स्वामीच्या लीला बहुत, असती प्रसिद्ध लोकांत, त्या सर्व वर्णिता ग्रंथ, पसरेल समुद्रसा, त्या मोहोदधीतुनी पाही, अमोल मुक्ता फळे घेतली काही, द्यावया मान सुज्ञाही, अनमान काही न करावा, इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा सम्मत, आदरे भक्त परिसोत, प्रथमोध्याय गोडहा, इति स्वामी चरित्र सारामृते, मंगलाचरणम नाम प्रथमोध्याय गोडहा। श्री शंकरार्पणमस्तु, श्रीपाद श्री वल्लभार्पणमस्तु। अध्याय पहिला समाप्त। श्री स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।